नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. घरी पाहुणे आले की एक प्रश्न हमखास विचारला जातो, गरम घेणार का थंड? याचं उत्तर जर थंड असं आलं तर आपला पहिला चॉईस असतो ते म्हणजे लिंबू सरबत. त्यामुळे आज आम्ही घेऊन आलो आहोत एक रिफ्रेशिंग, तना मनाला स्फूर्ती देणारं पण नेहमीच्या लिंबू सरबतापेक्षा थोडंसं वेगळं असणारं लेमन बेसिल पंच. बेसिल ही हर्ब सध्या इटालियन क्युझिनमुळे भारतातही सर्वांच्या परिचयाची झालेली आहे. पण खरं तर बेसिल हा तुळशीचाच एक प्रकार. बर्बरी नावाने काही आयुर्वेदाच्या ग्रंथात ज्या तुळशीचं वर्णन केलेलं आढळतं ती बेसिल असावी असं वाटतं. बेसिलची पानं चवीला अतिशय रुचकर असतात. त्यांचा सुवास खूपच रिफ्रेशिंग असतो आणि तुळशीप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने बेसिल आपण कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. चला तर पाहूया लेमन बेसिल पंच बनवण्याची पद्धत. 2 ग्लास पंच बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मध्यम आकाराचं लिंबू, बेसिलची 5 ते 6 ताजी पानं, खडी साखर, मीठ, जिरेपूड आणि काळी मिरी. सर्वप्रथम बेसिलची पानं सुरीच्या किंवा कात्रीच्या मदतीने थोडी बारीक करून घ्यावी. आता एका पातेल्यामध्ये बारीक केलेली बेसिल, 3-3.5 चमचे खडीसाखरेची पूड, पाव चमचा सैंधव, अर्धा चमचा जिऱ्याची पूड आणि 2 ते 3 चिमूट मिरपूड घ्यावी. वरून एका लिंबाचा रस पिळावा. स्पूनच्या मदतीने हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून 5 मिनिटांसाठी तसंच झाकून ठेवावं. आता यात 2 ग्लास माठातलं थंड पाणी मिसळावं. पुन्हा एकदा नीट हलवून गाळणीच्या मदतीने ग्लासमध्ये गाळून घ्यावं. शोभेला म्हणून वरती 1 लिंबाची चकती आणि बेसिलचं 1 पान टाकावं आणि थोडासा हटके असणारा हे लेमन बेसिल पंच छान एन्जॉय करावं. मंडळी, तुम्ही सुद्धा हे जरासं आगळं वेगळं लेमन बेसिल पंच नक्की करून पहा आणि आवडलं का हे आम्हाला नक्की कळवा. अशाच अजूनही छान छान रेसिपीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.